नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. पैसा सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग. या पैशाचं काय करायचं, म्हणजे तो वाढवायचा कसा, म्हणजेच त्याची गुंतवणूक कशा पद्धतीने करायची, हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण असं म्हणतात की तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाहीये, तर तो तुम्ही कशा पद्धतीने गुंतवताय यावर तुमचा पैसा किती वाढेल हे अवलंबून असतं. आणि गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक प्रभावी पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड्स. आणि आज आपण म्युच्युअल फंड्स बद्दल बोलणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो आपण पाहून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीच्या संधी. आणि अर्थातच म्युच्युअल फंडाबद्दल खूप बोललं जातं. अनेक लोक आज त्याच्यामध्ये गुंतवणूक करतायत, पण त्याच्यातले बारकावे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सुजित वाईनगणकर सर. नमस्कार. नमस्कार. सरांची ओळख करून देते. सर सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत. बँकिंग क्षेत्रात 16 वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी ट्रेलिस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली आहे. आज सर अनेक वेगवेगळ्या संस्थांना, सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करत असतात आणि आज ते आपल्याशी या विषयावर बोलणार आहेत. तर सुरुवात करूया. सर स्वागत करते पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं. आणि म्युच्युअल फंड्स आपण म्हणतो, अनेक जण आज म्युच्युअल फंडात गुंतवतायत पैसे, विशेषतः नवीन पिढी आणि अगदी जुनी पिढी देखील गुंतवताना दिसतीये. तर एकूण म्युच्युअल फंडाबद्दल तुम्ही काय सांगाल, की काय म्हणजे मूलभूत माहिती काय द्याल त्याबद्दल? मॅडम कसं आहे की म्युच्युअल फंड हा आजकालची गुंतवणूक नाही. म्हणजे 1964 सालीपासून म्युच्युअल फंड आहे. म्हणजे UTI हे म्युच्युअल फंडचे पायनियर होते भारतामध्ये. अच्छा. हां, गेल्या 10 वर्षात म्युच्युअल फंडला जास्ती चालना मिळाली आहे, कारण बेसिकली ग्राहक सजग झालेले आहेत. बरोबर आहे. कारण म्युच्युअल फंड्स हे मला असं वाटत होतं किंवा इतरही लोकांना असं वाटत असेल की गेल्या काही वर्षापासून म्युच्युअल फंडबद्दल बोललं जातंय, गुंतवणूक केली जाते, पण तुम्ही सांगितलं की ते 64 पासून त्याची सुरुवात आहे. तर आज कशा पद्धतीने ते मार्केट आहे किंवा कशा पद्धतीने त्याची कार्यप्रणाली चालते? बेसिकली तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये काय, आधी एक सोप्या शब्दात मी समजवतो. म्युच्युअल फंड या शब्दातच त्याचा अर्थ आहे. म्युच्युअल म्हणजे एकत्र, फंड म्हणजे एकत्र जमा केलेला फंड. म्हणजे पूर्वी कसं असायचं की पूर्वी एक भिशी एक प्रकार असायचा. तुम्ही बऱ्याचशा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये बघा किंवा बेसिकली जे डबेवाले असतात आपले किंवा जे आपल्या घरी जे कामं करायला येतात, हा भिशी फार प्रकार त्यांचा फार महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये काय असतं बेसिकली की 10 मित्र जमतात, प्रत्येक महिन्याला 1000 रुपये जमा करतात. शेवटी जे रक्कम जमते महिन्याच्या शेवटी चिठ्ठी टाकतात. मग ज्या माणसाचं नाव येईल त्या माणसाला सगळी रक्कम जाते. म्युच्युअल फंड आपण एक प्रकारची भिशी म्हटलं तरी थोडं वावगं ठरलं नाही. म्युच्युअल फंडमध्ये फक्त फरक एवढाच आहे की 10 मित्र जमतात, पैसे एकत्र जमा करतात, ते 10,000 रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि त्या गुंतवलेल्या पैशातनं जो परतावा येतो ते सगळेजण मिळून घेतात. अच्छा. हे अगदी सोपं आहे. म्हणजे भिशीमध्ये कसं होतं की एकाच माणसाला फायदा होतो, इकडे प्रत्येकाला फायदा होतो प्रत्येक महिन्यात. आणि मुख्य एक असाही फरक असू शकतो की जे 10,000 रुपये येतात त्याच्यावरती इथे वाढलेले असतात आणि तो जो फायदा असतात तो देखील सगळ्यांना मिळतो. सर तुम्ही चक्रवाढ व्याज हे आपण शिकलेलो आहोत शाळेत असताना, तर चक्रवाढ व्याज आणि म्युच्युअल फंड, तर काही सांगू शकता त्याचं कनेक्शन? हे बघा, काय काय गोष्टी आहेत ना त्या माणसाच्या आयुष्यामध्ये बांधले गेलेले आहेत. आणि व्याज एक प्रकार आहे ते मनुष्याच्या आयुष्यात प्रत्येक मनुष्याने कधी ना कधी व्याज हा शब्द त्याच्या आयुष्यात आलेला आहे. भले तो व्याज देत असेल किंवा व्याज घेत असेल. त्यामुळे व्याज हे प्रत्येक अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्यात. तर मी चक्रवाढ व्याजबद्दल का म्हणतोय की वॉरेन बुफेने काय म्हटलंय की जगातलं 8वं आश्चर्य काय, 7वं आश्चर्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर जगातलं 8वं आश्चर्य हे चक्रवाढ व्याज आहे. बरं. आणि ते का गरजेचं आहे तसं चक्रवाढ व्याजाचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जरूर. की समजा आपण 1 रुपया 1 तारखेला बँकेत जमा केला आणि समजा बँकेने असं ठरवलं की तुम्हाला त्या 1 रुपयावरती डेली डबल व्याज मिळेल. म्हणजे 1 तारखेला जर 1 रुपया असेल तर तो 2 तारखेला 2 रुपये होईल, 2चे 4 होतील, 4चे 8 होतील, 16, 32, 64, 128. समजा असं जर झालं तर महिन्याअखेरीस तुमच्या बँकेत किती पैसे जमा होतील? तर त्याचा आकडा येतो 53.5 कोटी. बापरे, एका रुपयाचे चक्रवाढ व्याज प्रमाणे जर डेली डबल झाले तर ते महिन्याअखेरीस 53.5 कोटी रुपये होतात. बरं बरं.
सांगण्याचं तात्पर्य काय की जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून घ्यायची असेल करायची असेल तर चक्रवाढ व्याजाचं महत्त्व काय आणि वॉरन बुफेनी त्याला 8वं आश्चर्य का म्हटलंय हे तसं मागचं कारण हे आहे. बरोबर आहे. आणि हे लोकांना कळून चुकले. हल्लीची पिढी जी आहे त्यांना कळून चुकले की आपल्याला म्युच्युअल फंड शिवाय दुसरं गत्यंतर नाही. नक्कीच तुम्ही आता सांगितलं की एक रुपये आणि महिना अखेरीस एवढे होतात, तर खरंच म्युच्युअल फंडामध्ये एवढी वाढ होते का? तुम्ही म्हणजे का बीएससी सेन्सेक्सचा जर डेटा घ्याल 1979 साली बीएससी सेन्सेक्स सुरू झालं आणि आत्ता जर तुम्ही बघाल 100 रुपये तेव्हा एक पॉईंट होतं. आजच्या घटकेला जवळजवळ 73-74 हजार सेन्सेक्सचा एक पॉईंट आहे. म्हणजे मला जर एक सेन्सेक्स घ्यायचा असेल तर त्यासाठी मला आजच्या घटकेला 73,500 रुपये मोजावे लागतील. बरं. ही जी तुम्ही वाढ बघितली गेल्या 42-43 वर्षाची ही 17% झालेली आहे. अच्छा. म्हणजे जर कोणी 1980 साली शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील त्याचे पैसे 43 वर्ष 17% चक्रवाढ व्याजप्रमाणे वाढलेले आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की ह्याच्यामध्ये तुमचे बरेचसे वरखाली पण तुम्ही म्हणजे असं येत नाही की शेअर बाजार म्हणजे वन साइडेड ट्रॅफिक असतो. त्याच्यात बरेचसे वरखाली सुद्धा होत असतो. 17% कधी आले त्याच्यामध्ये तुमचं हर्षद मेहताचा प्रॉब्लेम झाला, केतन पारेखचा प्रॉब्लेम झाला, 2008 साली आलेली आर्थिक जगमंदी आली, त्याच्यामध्ये कोविड आलं, त्याच्यानंतर रशिया युक्रेनचं वॉर आलं. एवढे सगळे प्रसंग निगेटिव्ह प्रसंग येऊन सुद्धा सेन्सेक्सनी 17%ची चक्रवाढ रिटर्न दिलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की एवढं सगळं म्हणजे चढ उतार तर होत असतातच, पण ते चढ उतार होऊन सुद्धा आपल्याला एक चांगला परतावा मिळू शकतो आणि जो हल्ली हवा आहे अर्थातच सगळ्यांना. तर म्युच्युअल फंडची ही जी इंडस्ट्री आहे तर ती नक्की कशा पद्धतीने चालते ह्याच्याबद्दल आवडेल जाणून घ्यायला. कसं असं माहिती आहे ना, कळत नकळत प्रत्येक मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात शेअर बाजाराशी निगडीत असतो. बरं. म्हणजे तुम्ही जरी म्हटलं की म्युच्युअल फंड किंवा मी शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवत नाही, तसं होत नाही. त्याची तुम्हाला काही उदाहरणं मी देतो, जास्ती वेळ घेणार नाही ह्या विषयावरती. तुम्ही सकाळी उठल्यावर आपण पहिलं काय करतो तर सर्वात पहिल्यांदा आपण दात घासतो. दात घासताना आपण काय करतो, यात आपण कोलगेट वापरतो किंवा डाबर वापरतो किंवा पेप्सोडेंट वापरतो. आता तुम्ही म्हणाल ह्याचा काय संबंध शेअर बाजाराशी. आता ह्या तिन्ही कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. तर तुमच्या टूथपेस्ट वापरण्याने हा फायदा त्या कंपनीला होतोच आहे. तसंच तुम्ही दुसरं काय करता तर उठल्यानंतर तुम्ही आंघोळ करता. तर आंघोळ करताना तुम्ही जे साबण वापरता ना, मग तो लक्स असेल किंवा पिअर्स असेल किंवा डव असेल किंवा हमाम असेल, हे सगळे साबण हे कुठल्या ना कुठल्या कंपनीमार्फत तुम्हाला मिळतात आणि त्या कंपनी शेअर बाजारमध्ये लिस्टेड आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करत असाल किंवा नसाल, पण अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या गोष्टी तुमची मदत शेअर बाजाराला होते आहे. बरोबर आहे. तर आता कल असं झालंय की हे लोकांना कळून चुकले. आणि ते का कळून चुकलेत म्हणजे म्युच्युअल फंडकडे कल वाढण्याचं बेसिकली 2-3 प्रामुख्याने कारण आहेत. सर्वात मोठं म्हणजे कमी होत असलेले व्याजदर, बँकांचे. एकेकाळी जर तुम्ही बघा, तुम्ही कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला विचारलात तर साधारण त्या लोकांनी 13-14% इतके व्याजदर बँकेत बघितलेले आहेत. आणि आता जर तुम्ही परिस्थिती बघाल तर बरोबर त्याच्या अर्धावर आलेला आहे टक्केवारी. 60% आता ज्येष्ठ नागरिक असेल तर साधारण 7-7.5% एवढं बँकेत त्यांना ठेवीवर व्याज मिळतं. हे एक आहे. दुसरं की तुम्ही दुसरं काही गुंतवणूक बघा, म्हणजे तुम्ही जर पोस्टाचे सेव्हिंग्स बघा किंवा इतर काही गुंतवणूक बघा, ह्याच्यात एक तर तुम्हाला कालावधी असतो, वेटिंग पिरियड असतो आणि टॅक्स पण भरायला लागतो. बरोबर आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला अशी सोय आहे की तुम्ही कमीत कमी पैसे भरून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. आणि हे लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर बघा, आजच्या तारखेला आपण बोलत असताना 55 लाख कोटीची म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे. आणि 2024 साली हे युफोरिया इयर होतं म्युच्युअल फंडसाठी. म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं की सर्वात जास्ती लोकांनी पैसे 2023-24 मध्ये कशात गुंतवले असतील तर ते म्युच्युअल फंडात. पण त्याच्यामध्ये एक तुम्ही लक्षात घ्या की का गुंतवले. एक तर याचा अर्थ लोकांना म्युच्युअल फंड बद्दल विश्वास आहे, अभ्यास केलेला आहे त्यांनी,
आणि त्यांना त्यांचा कल कळलेला आहे की म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवल्यानंतर आपल्याला कितपत फायदा होणार आहे. म्हणून ही इंडस्ट्री आजच्या तारखेला 55 लाख कोटीची आहे. म्हणजे हीच इंडस्ट्री एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी म्हणजे 31 मार्च 2023 तुम्ही आकडा बघाल तर ती 39 लाख कोटी होती. अच्छा, म्हणजे एका वर्षात 16 लाख कोटी नवीन पैसे म्युच्युअल फंडमध्ये आलेले आहेत. म्हणजे ही जर 35% वाढ आहे. बरोबर आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की म्युच्युअल फंडात आपल्याला पैसे गुंतवायचे आहेत तर तेव्हा कमीत कमी आपण अगदी 500 रुपयांपासून पण सुरुवात करू शकतो. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पद्धती आहेत. त्यातली एक आहे म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP, म्हणजे आपण दर महिन्याला काही पैसे त्याच्यामध्ये गुंतवतो. तर त्याच्याबद्दल सांगा आम्हाला, SIPचं महत्त्व काय आहे विशेषतः आपल्या भारतीय लोकांसाठी की जिथे एक आपल्याला बचतीची सवय लागलेली असते पारंपरिकरित्या देखील की महिन्याला एवढे पैसे आपण काढून ठेवायचे. तर ते SIPचं काय गणित आहे आणि किती फायदेशीर आहे? आता SIP म्हणजे काय, जसं आपण बँकेत रिकरिंग ठेवा ठेवायचो, SIP हे एक्झॅक्टली सिमिलर प्रकारे काम करतं. म्हणजे मराठीत जी म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे, ही SIP वर अगदी योग्य ठरते. कारण कसं आहे की एक बेसिकली जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी SIP करायला सुरुवात केली किंवा आधी तुम्ही एक 10 वर्षापूर्वीचा जर आकडा बघाल, लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न जेवढे आहेत मग आपल्याला भरपूर पैसे गुंतवायला लागतील. तसं नाही आहे. आजच्या तारखेला तुम्ही कमीत कमी दर महिन्याला 500 रुपये बाजूला काढून सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये भाग घेऊ शकता. हा सर्वात मोठा फायदा आहे आणि हे लोकांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर SIPचं कल बघाल, 10 वर्षापूर्वी जवळजवळ 3200 कोटी रुपये जवळजवळ म्युच्युअल फंडात यायचे. ते आजच्या तारखेला जसं आज आपण बोलत असताना 20,000 कोटीवर आकडा आलेला आहे. त्यामुळे 3,000 कोटीवरनं 20,000 कोटी, 17,000 कोटीची वाढ ही झालेली आहे गेल्या 10 वर्ष. आणि हा जे 20,000 कोटी आहेत हे दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातात. याचा अर्थ की लोकांचा त्याच्याबद्दल मी परत एकदा म्हणेन की अभ्यास वाढलेला आहे आणि त्यांना त्यांचे फायदे कळलेले आहेत. बरोबर आहे. बरं, हे जे तुम्ही 20,000 कोटी म्हणाल की ह्याच्यामध्ये जवळजवळ 70% हा रिटेल पैसा आहे. रिटेल पैसा म्हणजे बेसिकली जे सामान्य लोक आहेत जे 1,000, 2,000, 5,000 ह्या रुपयांनी SIP चालू करतात, हा जवळजवळ 70%चा पैसा रिटेल येतो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं नेहमी म्हणतो की पैसा म्हटलं किंवा आर्थिक निर्णय हे नेहमी पुरुष घेतात, ते तसं राहिलेलं नाही आहे. SIP जर तुम्ही आकडा बघाल तर जवळजवळ 23 ते 24% महिला सुद्धा SIP मध्ये गुंतवायला लागलेल्या आहेत. इकडे सुद्धा आपण जे म्हणतो की पुरुष प्रधान आहे, हळूहळू हा आकडा रिव्हर्स होत जाणार आहे. बरोबर आहे. नक्कीच आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन येतोय तो आपण घेणार आहोत. सतीश अडकीने आपल्याशी बोलतायत यवतमाळहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो मॅडम. मॅम, म्युच्युअल फंडात आम्हाला गुंतवणूक करायची आहे. म्युच्युअल फंडात आम्हाला गुंतवणूक करायची आहे मॅम. हो, सलग विचारा प्रश्न. आम्ही खेडेगावात राहतो आणि आम्हाला कशात कोण्या मार्गामार्फत गुंतवणूक करता येईल? धन्यवाद आपल्या प्रश्नाबाबत. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या काय संधी आहेत त्याबद्दल. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार सुजित वांगणकर सर. सर, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी फोन आला होता सतीश अडकीने यांचा यवतमाळहून. आणि मला वाटतं की एक ग्रामीण भागाचं एक काय म्हणतो आपण प्रतिनिधित्व असं त्यांनी केलं होतं की ते ग्रामीण भागात राहतात आणि त्यांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची, तर नक्की कशी करायची हा त्यांचा प्रश्न होता. एक तर आजच्या तारखेला म्युच्युअल फंडची सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला कुठला फंड निवडायचा असेल किंवा त्या फंडबद्दल माहिती पाहिजे असेल, त्या फंडाने कुठल्या क्षेत्रात गुंतवलं असेल, ही सगळी माहिती ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्हाला ऑनलाईन सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्टली गुंतवता येतं. किंवा दुसरा पर्याय म्हणजे जर तुमच्या घराच्या जवळ कुठली जर बँक असेल, बँकेचा स्टाफ सुद्धा आजकाल म्युच्युअल फंडची माहिती देण्याला कंप्लीट सजग आहे. बरं, कुठल्याही बँकेत तुम्ही जाऊन, कारण प्रत्येक बँक आजकाल म्युच्युअल फंड ही सुविधा सुद्धा द्यायला लागलेली आहे. बरं, हे 2 पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
नक्कीच. म्हणजे ऑनलाईनही तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या जवळच्या बँकेशी देखील आपण संपर्क साधू शकता. सर, आपण जेव्हा म्हणतो म्युच्युअल फंड, तुम्ही SIP बद्दल सांगितलं, वेगवेगळे त्याच्यामध्ये सेक्टर्स आहेत, आरोग्य क्षेत्र आहे, पायाभूत सुविधांचं क्षेत्र आहे, किंवा आपण ज्या रोजच्या गोष्टी वापरतो, तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे, तर तशा अनेक गोष्टी आहेत. तर ह्या प्रत्येक क्षेत्राबद्दल आपण थोडंसं बोलूया का डिटेलमध्ये. तर सगळ्यात आधी मला असं वाटतं आरोग्य क्षेत्र हे एक, ज्याला आपण एक बेसिक म्हणतो, मूलभूत एक सोयी सुविधा आहे. तर आरोग्य क्षेत्रामध्ये गुंतवणूक कशी करावी का, किंवा एकूणच आरोग्य क्षेत्रातल्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीबद्दल? बेसिकली म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला परतावा कसा मिळतो की प्रत्येक म्युच्युअल फंड हा काही विशेष सेक्टरमध्ये पैसे गुंतवतात. त्या सेक्टरने पैसे गुंतवल्यानंतर तो जो प्रॉफिट येतो तो इन्व्हेस्टर्सना दिला जातो. त्याच्यात काही सेक्टर, तुम्ही आता हेल्थकेअर सेक्टर म्हणाल, आता हेल्थकेअर सेक्टरमध्ये आपल्याला जर बोलायचं असेल तर कोविडच्या आधीचं हेल्थकेअर सेक्टर आणि कोविड नंतरचं हेल्थकेअर सेक्टर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर कोविडच्या आधी बघाल की ह्या सेक्टरकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. म्हणजे लोक मेडिक्लेम पॉलिसी घ्यायचे नाहीत किंवा औषध घ्यायला कंटाळा करायचे. आता कोविड नंतर लोकांना कळून चुकलंय की ह्या सेक्टरला किती महत्व आहे. त्यामुळे आता बरेचसे म्युच्युअल फंड्सचे स्पेसिफिक फंड्स असतात ते फक्त हेल्थकेअर आणि फार्मा या क्षेत्रामध्ये गुंतवतात. अच्छा. आणि ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक कसं आहे की आजच्या तारखेला सर्वात जास्ती लागणारा पैसा हा दोन गोष्टीला लागतो. एक तर म्हणजे तुमचं औषधं असतात आणि दुसरं तुमचं एज्युकेशन आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडला सुद्धा कळून चुकलं की ह्या क्षेत्रामध्ये तरी व्यवस्थित अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर त्याचा परतावा इन्व्हेस्टरला होऊ शकतो. म्हणजे आता ह्या क्षेत्रामध्ये नुसतं इन्शुरन्स कंपनी असं नाही, मग आता ज्या ड्रग्ज आहेत मॅन्युफॅक्चरिंग किंवा इन्सुलिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत किंवा बेसिकली न्यू प्रोडक्ट्स जसे येत आहेत, तर ह्या सगळ्या बेसिकली हा एक सेक्टर आहे तो. आणि ह्या सेक्टरला प्राधान्य काय आहे की आजच्या तारखेला बेसिकली इन्कम लेवल्स वाढलेले आहेत. इन्कम लेवल वाढले असल्या कारणाने लोकांना आजकाल औषधासाठी पैसे खर्च करायला विचार करत नाहीत. बरं, भारताचं पॉप्युलेशन सुद्धा एजिंग पॉप्युलेशन आहे. नवीन नवीन आजार येत असतात. आता तुम्ही बघा कोविड नंतर सुद्धा बरेचसे साईड इफेक्ट्स लोकांना यायला लागलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या आजारवरती मात द्यायची असेल तर हेल्थकेअरवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. मग हेल्थकेअरमध्ये तुम्ही म्हणालात तसं एकतर इन्शुरन्स येतो, हेल्थ इन्शुरन्स येतो, फार्मा कंपनीज आहेत, तसंच वेगवेगळ्या लॅब्स आहेत, मला वाटतं त्या पण हेल्थकेअरमध्ये. हो, हेल्थकेअरमध्ये लॅब आहे. तुम्ही बघा आता डॉक्टर लाल पॅथ लॅब आहे किंवा DB's लॅबोरेटरीज आहे किंवा मेट्रोपॉलिस आहे, अशा बऱ्याचशा लॅब्स आहेत. त्या लॅब्सचं कामच हेच असतं की तुम्ही टेस्ट रिझल्ट्स करणं. मग ते आजकाल बऱ्याच प्रकारच्या, तुम्ही बघा की आजकाल लोकांना पॅकेजेस दिले जातात की तुम्ही 5,000 रुपये भरा 80 टेस्ट किंवा 10,000 रुपये भरा त्याच्यात काहीतरी 200 टेस्ट. तर हे सगळं दुसरं काही नाही असून हे एक प्रकारचं हेल्थकेअर सेक्टरच आहे, त्याच्यात म्युच्युअल फंड पैसे गुंतवतात. बरोबर आहे. एक आरोग्य क्षेत्र एक मूलभूत क्षेत्र आहे, तसंच पायाभूत सुविधा आहेत, म्हणजे रस्ते आहेत, मेट्रो स्टेशन्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत. तर ह्या क्षेत्रामध्ये देखील गुंतवणूक कशा पद्धतीने ती फायद्याची ठरू शकते? म्युच्युअल फंडांबद्दल विशेषतः काय सांगाल तुम्ही? भारताला जर 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं असेल तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत असल्याशिवाय 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाता येणार नाही. आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे कुठल्याही देशाचं बॅकबोन आहे. हो. त्यामुळे तुम्ही बघा सरकारचा जास्तीत जास्त पुश हा नेहमी बजेटकडे इन्फ्रास्ट्रक्चरला असतो. त्यासाठी त्यांनी बऱ्याचशा सुविधा सुद्धा चालू केलेल्या आहेत. म्हणजे आता मेक इन इंडिया आहे, त्याच्यानंतर त्यांनी प्रोग्राम लिंक इन्सेंटिव्ह चालू केलेले आहेत. ज्या कंपनीज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कामं करतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरमध्ये गुंतवतील त्यांना परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह सुद्धा दिले जातील. बरं, तुम्ही ह्या बजेटमध्ये बघा जवळजवळ 102 लाख कोटीचं ॲडिशनल मंजुरी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेली आहे. बरं. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बेसिकली येतं काय की रस्ते येतात, तुमचे एअरपोर्ट्स येतात आणि रेल्वे येतात. हे तिन्ही गरजेचं आहे कुठल्याही देशाच्या रायझिंगसाठी, प्रगतीसाठी. तुम्ही जर आता रोड्सबद्दल बोलात तर आजच्या तारखेला आपण बोलत असताना जवळजवळ 23,000 किलोमीटर डेली रोड्स बनवले जात आहेत. अच्छा. भारतामध्ये सध्या जवळजवळ 77 लाख कोटी किलोमीटर्सचे रस्ते आहेत. गडकरी साहेबांचं टार्गेट आहे की हे 35 किलोमीटर डेली बनवले गेले पाहिजेत. तर ह्याचाच मागे लागणारा पैसा कुठून येणार आहे? इन्फ्रास्ट्रक्चर हे गव्हर्नमेंट सपोर्ट करते. बरोबर. तर म्युच्युअल फंड्स ह्या
कसा फायदा घेतात की म्युच्युअल फंड्सकडे एक टीम असते की ह्या सेक्टर्समध्ये अभ्यास करते. अच्छा. आणि अभ्यास करून ते कुठल्या क्षेत्रात कुठल्या कंपनीजमध्ये गुंतवायचे ते म्युच्युअल फंड डिसाईड करतात. बरोबर. आणि बरोबर ती गुंतवणूक केल्याने त्याचा परतावा डायरेक्टली गुंतवणुकांना होतो. आता इन्फ्रास्ट्रक्चर दुसरा एक पार्ट असतो की रेल्वेज. आता अजूनही तुम्ही कितीही एव्हिएशन बद्दल बोललात की अजूनही जवळजवळ 60 ते 65 लोक भारतात अजूनही रेल्वेचा प्रवास करतात. हो. हे जवळजवळ 1,47,000 किलोमीटर इतक्या रेल्वे लाईन्स आपल्याकडे आहेत. डेली 13,500 पॅसेंजर गाड्या आणि 9,000 फ्रेट गाड्या, जवळजवळ 22,000 ते 23,000 गाड्या रोज राबवल्या जातात. बरोबर. म्हणजे सर्वसामान्यांचं एक ते वाहतुकीचं महत्त्वाचं साधन आहे. दुसरं 400 वंदे भारत नवीन ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. तर कल बेसिकली हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असल्या कारणाने. आणि जसं मी मगाशी म्हटलं की म्युच्युअल फंडकडे रिसर्च टीम असते, त्यांना बरोबर माहिती असतं की बघा रिसर्च टीमांचं काम काय असतं की कुठे फायदा होणार आहे आणि कुठे गुंतवणूक केली पाहिजे आणि इन्व्हेस्टरना सर्वात जास्त परतावा कसा मिळेल. बरोबर. म्हणजे मुख्यतः एक तर मुख्य त्याचा हेतू असतो की इन्व्हेस्टर्सना परतावा कसा मिळेल आणि मग त्यासाठी कुठली कुठली क्षेत्र आहेत, विशेषतः जी क्षेत्र पुढे जात आहेत तर त्या क्षेत्राशी निगडीत जे काही असेल, सिमेंट असेल, वाळू असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कुठेतरी येतच असतात. सर, पायाभूत सुविधांबरोबरच आपण जर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये गेलो तर आता गाड्यांची संख्या देखील वाढलेली आहे, चारचाकी असो दुचाकी असो. तर ह्या क्षेत्रामध्ये काय तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते? परत एकदा मी सांगतो की प्रत्येक म्युच्युअल फंडची रिसर्च टीम असते. ह्या रिसर्च टीममध्ये आणि अभ्यास केला जातो आणि त्यापूर्वक ही गुंतवणूक होते. बरोबर. तर तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टर जर बघितलं तर आजच्या तारखेला भारत 3 नंबरवरती आहे जगामध्ये ॲज फार ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. म्हणजे तुम्ही बघा आजकाल आत्ताच मागच्या आठवड्यात टेस्लाची इलॉन मस्क यांनी मीटिंग घेतली सरकारबद्दल आणि त्यांचा पण इच्छा आहे की त्यांनी प्लांट भारतात त्यांचा टाकायची इच्छा आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या भारतात येत आहेत, भारतीय कंपन्या देखील आहेत आणि आज भारत हा जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. ही देखील एक मोठी गोष्ट आहे. आणि ऑटोमोबाईलचं कसं झालंय की कोविड नंतर बेसिकली लोकांना ऑटोमोबाईलचं जास्ती महत्त्व का कळलं, कारण जे लोक उबर ओला वापरायचे त्याच्यामध्ये शेअरिंग असल्या कारणाने कोविड नंतर लोकांना थोडी जरा एक भीती निर्माण झाली. कुठेतरी स्वतःचं वाहन असावं. कोविडमध्ये जे आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट होतं तर ते वापरलं जात नव्हतं आणि त्यामुळे त्याला एक गती मिळालेली आहे. पण म्युच्युअल फंडाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की किती फायदेशीर आहे ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणं, कुठलीही कंपनी असो? काही काही गोष्टी आहेत ह्या इकॉनॉमीचा बॅकबोन असतो. त्याच्यामध्ये मगाशी मी इन्फ्रास्ट्रक्चर जसंच म्हटलं तसं लॉजिस्टिक्स आणि ऑटोमोबाईल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर माणसाचं भारतामध्ये जेव्हा तुमचा पर कॅपिटा इन्कम वाढतो, जेव्हा माणसाकडे पैसे येतात तेव्हा नॉर्मल कल असतो माणसाचा की तो खर्च कसा करावा. आणि आजच्या तारखेला कसं आहे की खर्च करावा म्हणजे काय असतं, बेसिकली लोक आजकाल गाड्या सहज घेतात. तुम्ही जर ऑटोमोबाईल मार्केट बघितलं तर ते 4 लाख पासून 4 कोटी इतकं पसरलेलं आहे. बरोबर बरोबर. आणि जसं मी म्हटलं की लोकांची बेसिकली पर कॅपिटा इन्कम वाढल्या कारणाने लोकांचं कल वाढलेलं आहे आणि हा एक क्षेत्र खूप पुढे जाऊन फायदा देणार आहे. बरोबर आहे. जसं सरांनी सांगितलं की जी क्षेत्र आता प्रगती करतात किंवा ज्या क्षेत्रामध्ये वाढ होतीये की त्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे देखील आपल्याला फायदे दिसून येतात. आपल्याला एक फोन येतोय, संजय गडाद आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मुलुंडहून बोलताय. बोला. मला माहिती अशी पाहिजे होती की मी रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. बरं. आणि मी आता ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट म्हणजे मॅच्युरिटी जी मला रिटायरमेंटची अमाऊंट आली होती ती मी इन्व्हेस्ट करून ऑलरेडी एक्झॉस्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड जे काय आहे कन्सेप्ट, हा कन्सेप्ट माहिती पाहिजे होती. धन्यवाद आपल्या प्रश्नाबाबत. सर, काय सांगाल की आपल्याकडे एक पूर्वी एक जसं आपण पारंपरिक जेव्हा गुंतवणूक म्हणतो किंवा बचत म्हणतो की रिटायरमेंट नंतर आपल्याला महिन्याला जसा पूर्वी पगार येत होता तशी काही अमाऊंट आपल्याला आली पाहिजे, काही रक्कम. तर अशा वेळी म्युच्युअल फंडाच्या काही आपण सांगू शकता का की कशा पद्धतीने ती रक्कम आपल्याला मिळू शकते?
तर SWP म्हणून एक प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिस्टम ते कसं असतं की जसं आपण SIP करतो म्हणजे त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात, त्याच्यात बरोबर रिव्हर्स म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ह्याच्यामध्ये होतं की जसं सरांनी सांगितलं की ते रिटायर झाले आणि त्यांनी एक रकमी गुंतवणूक केली म्युच्युअल फंडामध्ये, तर ते दर महिन्याला त्याला जेवढा खर्च लागणार आहे ते दर महिन्याला त्या म्युच्युअल फंडामधनं काढू शकतात. किती तारखेला पाहिजे ते तारीख ते स्वतः निवडू शकतात आणि त्याप्रमाणे दर महिन्याला तेवढे पैसे त्यांच्या बँकेत जमा होतात. ही सोय प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये उपलब्ध आहे. वा, म्हणजे जो आपला प्रश्न होता की दर महिन्याला एखादी रक्कम मिळाली पाहिजे, तर ती रक्कम देखील म्युच्युअल फंडातून आपल्याला मिळू शकते. खरं तर म्युच्युअल फंड हा विषय अतिशय मोठा आहे, त्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत, त्या सगळ्या क्षेत्रांबद्दल आपल्याला बोलायचे. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना कुठल्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीविषयी आज आपण चर्चा करतोय आणि या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार सुजित वांगणकर सर. सर, अनेक विषय आपण घेतोय किंवा वेगवेगळी क्षेत्र आहेत म्युच्युअल फंडामधली, तर त्याच्यामधलं एक असं क्षेत्र आहे ज्याला आपण FMCG म्हणतो की रोजच्या आपल्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी. तुम्ही सुरुवातीलाच उदाहरण दिलं तसं टूथपेस्ट आहे, साबण आहे, बिस्किटं आहेत की ज्या आपल्या रोजच्या वापरात असतात, तर त्याचं गुंतवणुकीशी कसा संबंध आहे आणि म्युच्युअल फंडातली त्या क्षेत्रातली गुंतवणूक कशी असते? जसं मी मगाशी म्हटलं की म्युच्युअल फंड हे प्रत्येक सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करत असतं. त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट रिसर्च टीम असते, ते अनालिसिस करतात आणि त्या सेक्टरमध्ये ते पैसे गुंतवतात. तर आता FMCG हे सेक्टर असं आहे, त्या सेक्टरला कधीही मरण नाही. कारण तुम्ही बघा, तुम्ही मगाशी ज्या गोष्टी म्हटल्यात, मी चहाची पावडर किंवा साबण किंवा टूथपेस्ट किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, हा गरीबातला गरीब पण विकत घेतो आणि श्रीमंतातला श्रीमंत पण विकत घेतो. मग तो ब्रँड फक्त वेगळा असेल. बरोबर. म्हणजे आपण भारताला कन्झम्पशन इकॉनॉमी का म्हणतो? कारण तो मूलभूत गरज आहे भारताची. ती कन्झम्पशन मग कुठल्याही प्रकारची असो, मग ती कन्झम्पशन जेवणामध्ये असो किंवा कपडा लागताना असो किंवा इतर काही गोष्टी असो. मग ऑटोमोबाईल्स घेण्यामध्ये सुद्धा कन्झम्पशन आलं. म्हणजे तुम्ही कुठल्याही जर बघितलं, कन्झम्पशन हा मेन सेक्टर झाला आणि त्या कन्झम्पशन सेक्टरमध्ये बऱ्याचशा गोष्टी इव्हॉल्व्ह आहेत. त्यामुळे भारतात ऑलवेज कन्झम्पशन इकॉनॉमी आहे आणि ती राहणार आहे. बरोबर. म्हणजे ह्या क्षेत्रातील गुंतवणुकीला तुम्ही म्हणालात तसं मरण नाहीये, कारण त्या अगदी रोज सगळ्यांना लागणाऱ्या अगदी गोष्टी आहेत. सर, म्युच्युअल फंडाचे काही प्रकार असतात. एक तर तुम्ही SIP सांगितलं किंवा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन सांगितलं, तर तसं आणखी काय काय स्कीम्स असतात? म्युच्युअल फंडमध्ये कसं बघायला की म्युच्युअल फंड हे एक तुम्ही जर बघाल की तुम्ही पाहिजे ते म्युच्युअल फंडमध्ये नवीन नवीन प्रकार करू शकता. अच्छा, म्हणजे कसं? तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही म्युच्युअल फंडची गुंतवणूक वापरू शकता. एक तर एक SIPचा प्रकार झाला, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही गुंतवू शकता. एक प्रकार झाला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, जेव्हा तुम्ही पाहिजे तेव्हा काढू शकता. त्याचा तिसरा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात की सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. समजा तुमच्याकडे आज एक रक्कम गुंतवायची असेल, तर ती तुम्ही म्युच्युअल फंडच्या एखाद्या फंडमध्ये गुंतवून तिकडनं दर महिन्याला किंवा दर आठवड्याला म्युच्युअल फंडच्या दुसऱ्या फंडामध्ये सुद्धा गुंतवू शकता. म्हणजे हा एक तुम्ही म्युच्युअल फंड साधारण एक बँक अकाउंट सारखा तुम्ही वापरू शकता. तुम्ही कधीही गुंतवू शकता, कधीही काढू शकता, परत गुंतवू शकता, परत काढू शकता. आणि म्युच्युअल फंडचे प्रकार सुद्धा बरेच आहेत. ओपन एंडेड फंड आहेत, क्लोज एंडेड फंड आहेत. तर म्युच्युअल फंड ही आजच्या तारखेला सर्वात सोपी गुंतवणूक आहे. बरोबर आहे. ELSS ही जी स्कीम आहे की ती बऱ्याचदा कर जो आहे तो वाचवण्यासाठी वापरली जाते, तर ही नक्की काय स्कीम आहे? 80C हे जे टॅक्स बेनिफिट आपल्याला दिलेलं आहे वापरायला, तर 80C मध्ये बेसिकली एक तर PPF येतो, तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम येतो किंवा तुमचं पोस्टाची सेव्हिंग येतं. तसंच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही ELSS ही स्कीम आहे, त्याला म्हणतात इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. ह्या स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमचं 1.5 लाख रुपये जे तुम्हाला लिमिट आहे ते तुम्ही वाचवू शकता. अच्छा, म्हणजे तुम्ही हे जर 1.5 लाख रुपये त्या म्युच्युअल फंडच्या ELSS स्कीममध्ये गुंतवले, त्याच्यावर सरळ सरळ तुमचा टॅक्स बेनिफिट मिळतो.
त्याच्यात सर्वात मोठा पुढचा ॲडव्हान्टेज की हा फक्त 3 वर्षाचं लॉक इन असतं. बरं. तुम्ही जर PPF किंवा इतर गोष्टी बघात, काही 15 वर्षाचं लॉक इन असतं, पोस्टानं 6 वर्षाचं असतं, ELSS फक्त 3 वर्षाचं लॉक इन असतं. अच्छा, त्यामुळे नक्कीच ही गुंतवणूक खूप तुम्हाला एक तर टॅक्स बेनिफिट पण मिळतो आणि आपले पैसे आपल्याला लगेच परत वापरायला मिळतात. बरोबर आहे. अनेक क्षेत्र आहेत, त्यातलं एक उभरतं क्षेत्र म्हणजे ऊर्जा क्षेत्र, एनर्जी सेक्टर. तर त्या क्षेत्राबद्दल सांगा की कशा पद्धतीने तिथे प्रगती चालू आहे आणि कशा पद्धतीने म्युच्युअल फंडांवर त्याचा परिणाम होतो. भारताला 2030 पर्यंत 450 गीगावॉट्स इतकं पॉवर जनरेट करायचं आहे. तर एवढं पॉवर जनरेट करायचं असेल तर त्यामागे काही प्रकल्प आणि संकल्प करणं फार गरजेचं आहे. आत्ताच तुम्ही बघा, बोलत असताना गुजरातमध्ये मागच्या आठवड्यामध्ये मोठाच्या मोठा सोलर प्रोजेक्ट उघडण्यात आला. म्हणजे तो प्रोजेक्ट एवढा मोठा आहे की पॅरिसच्या 5 पट एवढा हा प्रोजेक्ट उभारला गेला आहे. बरं. हेच नाही, त्याचं प्राधान्य एवढं आहे की आजच्या तारखेला जवळजवळ 2000 रेल्वे स्टेशन्स हे सोलर पॉवरवरती चाललेले आहेत. त्यामुळे हा जे एक सेक्टर आहे. आणि परत जर तुम्ही भारताला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा भारताला परत 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जर आपल्याला जायचं आहे तर पॉवर जनरेशन, पॉवर असल्याशिवाय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स कॅरीच करू शकत नाही. त्यामुळे पॉवर आणि एनर्जी आपल्याला लागणारच आहे. फोकस फक्त असणार आहे ग्रीन एनर्जी आणि सोलर एनर्जीकडे. बरोबर आहे. ग्रीन एनर्जी आणि सोलर एनर्जी आपण म्हणतो तेव्हा तुम्ही जसं सांगितलं की सौर ऊर्जेवर अनेक रेल्वे स्टेशन चालू आहेत, तसंच नवीन जी गृहसंकुलं होतात तर तिथे देखील सौर एनर्जी वापरली जाते. आजकाल तुम्ही जर नवीन बिल्डिंग ज्या डेव्हलपमेंटला जात आहेत ते सुद्धा आजकाल सोलर एनर्जी बद्दल बोलणं चालू आहे आणि ते सोलर एनर्जीचे पॅनल्स लावून देतात. बरोबर आहे. त्यांनी त्या बिल्डिंगला सुद्धा फायदा होतो. बरोबर आहे, नक्कीच ते फायदेशीर आहे. सर, तसंच इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत तर त्यांचा देखील वापर हळूहळू वाढेल आणि कशा पद्धतीने त्याचा या बाजारावर परिणाम होईल. मग अशी आपण ऑटोमोबाईल सेक्टरबद्दल बोललो. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 2 पार्ट्स आहेत. एक तर नॉर्मल पेट्रोल आणि डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आणि एक EV गाड्या आहेत. तर EV तुम्ही आजकाल जर बघा की 10 पैकी जवळजवळ 2 ते 3 गाड्या आजकाल EV असतात. त्याचा फायदा असा आहे की एक तर तुम्हाला मेंटेनन्स कमी असतो EV गाड्यांचा. एकदा तुम्ही चार्ज केलं की जवळजवळ जे काय गाडीची कॅपॅसिटी असेल, मग 400 किलोमीटर म्हणा किंवा 600 किलोमीटर म्हणा किंवा 1000 किलोमीटर म्हणा, त्याप्रकारे या गाड्या चालतात. ह्यांचा मेंटेनन्स एक तर कमी असतो. बरं, सरकारची परत जसं मी एनर्जी म्हटलं की दिवसेंदिवस भारताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे तर तो ऑइल आहे. देशाचं बजेट कुठे गडबडतं की आपला जेव्हा ऑइलचा भाव वाढतो तेव्हा सगळं देशाचं बजेट गडबडतं. बरोबर, कारण आपण अजूनही ऑइल इम्पोर्ट करतोय. वी आर स्टील मेजर इम्पोर्ट्स ऑफ ऑइल. त्यामुळे जर इलेक्ट्रिककडे जर आपला कल वाढला तर भारताचं बजेट फार सुरळीत होईल आणि ह्या दृष्टीने ह्या सेक्टरमध्ये सुद्धा भरपूर फायदा आहे. त्यामुळे EVकडे लोकांचा कल आहे. सरकारची इच्छा आहे की जास्तीत जास्त EV गाड्या व्हाव्यात. म्हणून तुम्ही बघा आजकाल बऱ्याच ठिकाणी, म्हणजे परवा मी जर इकडनं पुण्याला जात होतो तर तिकडे सुद्धा त्यांनी जवळजवळ 7 ते 8 चार्जिंग स्टेशन लावलेले आहेत EVचे. बरोबर आहे. आणि आता मला वाटतं की वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये पण आता ती जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात येते. सर, अनेक ही क्षेत्र आहेत. एक उदाहरण होतं की रोजच्या वापरातल्या ज्या आपल्या गोष्टी आहेत त्यांना मरण नाही आहे. तसंच आपल्याकडे संरक्षण क्षेत्र आहे आणि बऱ्याचदा असं वाटतं की ते क्षेत्र आणि म्युच्युअल फंड याचा काही असू शकतो का संबंध, काय सांगाल? तुम्ही जर बजेट बघितलं असेल, म्हणजे कित्येक वर्षाचं बजेट तुम्ही बघा, प्रत्येक बजेटमध्ये डिफेन्सला ऑलवेज सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. ते का दिलं जातं? एक तर भारतचं जे लोकेशन आहे ते एकदम स्ट्रॅटेजिक आहे. दोन्ही साईडला आपल्या जे आहेत, म्हणजे एक साईडला पाकिस्तान आलं की दुसऱ्या साईडला चीन आहे. ह्याच्याशी आपले संबंध एकदम जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे बजेट ॲलोकेशन जे मॅक्सिमम असणार आहे. मेक इन इंडिया जेव्हा सुरू झाल्यापासून ह्या ज्या डिफेन्स कंपनीज होत्या त्यांना सर्वात जास्ती फायदा झालेला आहे. अच्छा, म्हणजे उदाहरण सांगायला झालं तर आता भारतात एक अशी कंपनी आहे जी फर्स्ट टाइम अमेरिकेला विमान सप्लाय करणार आहे. बरं बरं. हे कधी तुम्ही ऐकलं नव्हतं पहिल्यांदा.
तसंच भारताची आणि काही कंपनी आहे ज्या आजच्या तारखेला जवळजवळ 95 ते 98% मिसाईलचे पार्ट्स बनवते. बरं बरं. हे तुम्ही पहिलं कधी ऐकलं नव्हतं. अशा कितीतरी छोट्या कंपन्या आहेत ज्यांना मेक इन इंडियाचा फायदा झालेला आहे आणि म्हणून म्युच्युअल फंड्सनी हे बघून त्यांचा कल ह्या डिफेन्स सेक्टरकडे वाढवलेला आहे. अच्छा. आणि परत जसं मी म्हटलं की त्यांची रिसर्च टीम असते, त्यांना बरोबर माहिती असतं, त्यांचं रिसर्चवाल्यांचं कामच असतं, ते कंपनीला जाऊन भेट देतात, कंपनीच्या मॅनेजमेंटशी भेटतं, त्यांच्या सेल्स ऑर्डर किती याच्याबद्दल बोलतं आणि त्याप्रमाणे ते गुंतवणूक करून इन्व्हेस्ट. म्हणजे म्युच्युअल फंडचा बेसिक उद्देश एवढाच असतो की आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल आणि त्यासाठी ते सजग असतात. बरोबर. म्हणजे एकतर बाजारात काय चालू आहे हे पाहणं आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होतीये किंवा कुठलं क्षेत्र आता प्रगतीपथावर आहे हे पाहणं आणि हा सगळा अभ्यास करून कुठेतरी म्युच्युअल फंड्स जे आहेत ते तयार केले जातात. आणखीही आपण बोलणार आहोत या म्युच्युअल फंडांबद्दल, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. म्युच्युअल फंड्स या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गुंतवणूक सल्लागार सुजित वांगणकर सर. आपल्याला एक फोन येतोय पुण्याहून. श्रीरंग जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. बोला. हो सलग विचारा प्रश्न आपला. मला विचारायचं होतं सुजित सरांना की 3 वर्षासाठी लार्ज कॅप सेक्टर मधले 3 म्युच्युअल फंड सांगतील का? धन्यवाद सर. 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी अशी गुंतवणूक करायची असेल तर कसा अभ्यास करावा हे आपण सांगू शकता किंवा काय उत्तर द्याल? म्युच्युअल फंडची जसं मी मगाशी म्हटलं सगळी माहिती ऑनलाईन अवेलेबल आहे. कुठलाही फंड निवडताना तो फंड कसा आहे त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्या फंडाची परतावा किती आहेत गेल्या 4 वर्षाचे, 5 वर्षाचे किंवा 10 वर्षाचे. समजा जुना फंड असेल तर काही फंड आपल्याकडे 20-20 वर्ष जुने फंड आहेत. मग त्याचा पोर्टफोलिओ काय आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि ते सगळं बघून की आपला जास्तीत जास्त परतावा ह्या फंडाने दिला आहे का नाही त्या प्रकारे तुम्ही तो फंड निवडू शकता. मग तो लार्ज कॅप फंड असो किंवा स्मॉल कॅप फंड असो किंवा मिड कॅप फंड असो, अभ्यास करूनच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण अभ्यासाचा मुद्दा निघालेला आहे तर कशा पद्धतीने म्युच्युअल फंडचा अभ्यास करावा किंवा तुम्ही जे सांगितलं की वेबसाईटवर आहे, इंटरनेटवर आहे, तर नक्की कुठे आपण ह्या सगळ्याची माहिती मिळवू शकतो? भारतात आजच्या घटकेला जवळजवळ 47 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्या प्रत्येक कंपनीची वेबसाईट आहे. त्या प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटवरती प्रत्येक फंडची माहिती लिहिलेली आहे. मग ते त्याच्यामध्ये फंड मॅनेजर कोण आहे, त्याचा पोर्टफोलिओ किती आहे, त्याचा कॉर्पस किती आहे, त्याचे परतावे किती आहेत, गेल्या जे काही जुना फंड असेल त्याच्या ते परतावे कसे वर खाली आलेले आहेत, त्याचा फायदा किती झालेला आहे लोकांना, त्याच्यात रिस्क किती आहे, रिस्क आहे का नाही, हे सगळं नमूद केलेलं आहे. त्यामुळे गुंतवणूक करायच्या आधी हे वाचणं फार गरजेचं आहे. नक्कीच. ह्यांनी मित्रांनी सांगितलं म्हणून मी हा फंड घेतला आणि त्यांनी सांगितलं म्हणून हा फंड घेतला ही गोष्ट इकडे चालत नाही. बरोबर आहे. सर बऱ्याचदा असं होतं की हा अभ्यास काही जणांचा नसतो किंवा वेळ नसतो, तर अशा वेळी तुम्ही म्हणालात की कोणी नातेवाईकांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, तर ह्याच्याऐवजी असं आहे का, अशा एखाद्या काही संस्था आहेत का की ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो आणि अशा पद्धतीचा सल्ला आपण घेऊ शकतो? भारताने म्हणूनच सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार नेमलेले आहेत. ते सेबीवर रजिस्टर आहेत, ज्यांना दर 3 वर्षांनी त्यांचं लायसन्स रिन्यू करायला लागतं, परीक्षा द्यायला लागते. बरं बरं. असे सल्लागारांचं कामच हेच आहे की जे गुंतवणूकदार आहेत त्यांना काही प्रश्न असतील त्यांचं मार्गदर्शन करणं. अच्छा. म्हणजे ते कुठल्याही रिलेटेड असो, त्यांना गुंतवणुकीबद्दल मग कुठली स्कीम निवडायची असेल, कुठली स्कीम परतावा जास्ती पाहिजे असेल, हे त्या गुंतवणूक सल्लागाराचं काम आहे. तर असे बरेच गुंतवणूक सल्लागार नेमले गेलेले आहेत सेबी मार्फत. ते त्या कुठल्याही गुंतवणूक सल्लागाराकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. बरोबर आहे. सर आपण अनेक म्युच्युअल फंडांच्या जाहिराती बघत असतो आणि त्याच्यामध्ये जोखीम हा एक शब्द येतो, रिस्क असते. तर काय असते ही जोखीम किंवा रिस्क फॅक्टर? सर्वात पहिलं काही गोष्टी क्लिअर पाहिजेत जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता. एक तर तुम्हाला लॉंग टर्म होरायझन पाहिजे.
तुम्ही जर म्हणत असाल की मला 6 महिने किंवा 1 वर्षाकरता म्युच्युअल फंडमध्ये पैसे रोखायचे असतील तर मग म्युच्युअल फंड तुमच्यासाठी तो योग्य पर्याय नाही. बरं. कमीत कमी 4, 5, 6, 7 वर्ष तरी म्युच्युअल फंडामध्ये पाहिजेत. पेशन्स हा सर्वात महत्त्वाचा आहे म्युच्युअल फंडामध्ये. आणि जो जर पेशन्स असेल तुमचा आणि जर तुमचं होरायझन लॉंग टर्म असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात. तर जोखीम जेव्हा मी म्हणतो की तुमचा कालावधी हा आधी डिफाईन केला गेला असलेला पाहिजे. 6 महिने किंवा 1 वर्ष ज्यांचा कालावधी असेल त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू नये. बरं, म्हणजे एक कमीत कमी तुम्ही म्हणालात की 5 ते 7 साधारण 5 वर्ष तरी ॲव्हरेज होरायझन पाहिजे. आणि मग जास्तीत जास्त किती वर्ष गुंतवू शकतो किंवा तिथून समजा एक 7 ते 10 वर्ष झाली का तिथून काढून दुसरीकडे करायचं का, ह्याबद्दल काही सांगू शकाल? जेवढी तुम्ही साखर टाकणार तेवढा तुमचा चहा गोड होणार. तुम्ही जितकं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये कराल तेवढा तुम्हाला फायदा होणार त्याचा. बरं बरं. मग तुम्ही कुठला फंड हा चांगला आहे का तो फंड चांगला आहे हे दुय्यम झालं. पण आपल्याला जर एखाद्या फंडमध्ये जर आपल्याला पाहिजे तेवढा रिटर्न येत असेल तर दुसऱ्या पर्यायाकडे बघण्याची गरज नाही. आता हे जे परतावे मिळतात तर त्याच्यावरती काही कर प्रणाली लागू आहे का, शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म अशा पद्धतीची? हो, 2 प्रकारच्या कर प्रणाली आहेत. एक तर लॉंग टर्म आहे आणि शॉर्ट टर्म आहे. शॉर्ट टर्म बाय डेफिनेशन कुठलीही गुंतवणूक जर तुम्ही 1 वर्षाच्या आत काढून घेतली तर तुम्हाला शॉर्ट टर्म टॅक्स लागतो. त्याचा टक्केवारी आहे 15%. अच्छा. उदाहरणार्थ समजा 1 लाखाचे तुमचे 2 लाख रुपये झाले तर शॉर्ट टर्ममध्ये त्या वाढलेल्या 1 लाखावरती तुम्हाला सरळ 15% टॅक्स लागतो. म्हणजे 15,000 तुम्हाला टॅक्स भरायला लागतो. बाकीचे पैसे तुम्हाला टॅक्स फ्री मिळतात. दुसरं कर प्रणाली आहे लॉंग टर्म गेन आहे. 1 वर्षाहून जास्ती जर तुमची गुंतवणूक झाली असेल तर त्याला सरकार तुम्हाला सांगते की तुम्ही 10% लॉंग टर्म कॅपिटल टॅक्स भरा. त्याच्यामध्ये सरकारने तुम्हाला आणि एक बेनिफिट दिले की पहिले जे 1 लाख रुपये असतील पर पॅन त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायला लागत नाही. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझे 1 लाखाचे समजा 3 लाख झालेत आणि मी 2 वर्षांतर जर पैसे काढून घेतले तर मला 1 लाख रुपये बेनिफिट देते सरकार आणि उरलेल्या 1 लाखावरती 10% म्हणजे 10,000 इतका टॅक्स भरतो. बरं. 10% हा स्टँडर्ड लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. ओके. आता आपण म्हणतो की म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंडात जो जाणारा पैसा आहे तो शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो. तर शेअर मार्केट म्हटलं की अजूनही एक असं असतं की कुठेतरी एक जोखीम आहे किंवा धोका आहे किंवा आपले पैसे कमी तर होणार नाहीत ना, ही एक शंका असते. तर त्याबद्दल काय सांगाल? जसं मी मगाशी म्हटलं, जे लोक असा विचार करतात ते त्यांच्या दैनंदिन जीवनात शेअर बाजाराला डायरेक्टली मदत करतच आहेत. जे प्रोडक्ट्स ते वापरतात रोजच्या दिनचर्येमध्ये ते इनडायरेक्टली शेअर बाजाराला मदत करत आहेत. तर जर तुम्ही इनडायरेक्टली शेअर बाजाराला मदत करत असाल तर डायरेक्टली गुंतवणूक करून मदत करा. आणि जसं मी म्हटलं की ही शेअर बाजार ही गुंतवणूक ही अभ्यासपूर्ण गुंतवणूक आहे. बरोबर. तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला रिटर्न्स नक्की चांगले येऊ शकतात त्याच्यामध्ये. परत लॉंग टर्म होरायझन पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार ह्याच्याबद्दल मला विश्वास असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही जर भीतीने गुंतवणार असाल की बाबा काय होईल तर मग बँकेच्या ठेवी हे तुमच्यासाठी योग्य आहेत. पण तुम्हाला सातत्याने इन्फ्लेशनहून जास्ती रिटर्न्स हवे असतील तर तुम्हाला शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड शिवाय दुसरं गत्यंतर नाही. बरोबर. म्हणजे किती परतावा तुम्हाला हवाय, किती काळासाठी तुम्हाला तुमचा पैसा गुंतवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये कोणते फंड्स निवडायचे आणि किती परतावा मिळणार साधारण हे आपल्याला समजू शकतं. शेअर मार्केटमध्ये काही जण डिरेक्टली पैसा गुंतवतात, काही म्युच्युअल फंडामध्ये. तर थोडक्यात अगदी काय सांगाल की काय याच्यामध्ये फरक असतो? हा प्रश्न प्रत्येकाचा रिस्क ॲपिटाईटवरती अवलंबून आहे. शेअर मार्केटमध्ये कसं असतं की तुमच्याकडे समजा लिमिटेड पैसा असेल तर तुम्ही त्या लिमिटेड पैशाने 1 किंवा 2 स्टॉक विकत घेऊ शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये त्याच पैशाने जवळजवळ 40 ते 50 स्टॉक्स विकत घेता येतात. हा फरक फार मोठा आहे. आणि जेव्हा मी रिस्क ॲपिटाईट जेव्हा म्हणतो की समजा मी 50,000 रुपयामध्ये समजा मी 5 स्टॉक्स विकत घेतले शेअर बाजारामध्ये आणि त्यात 50,000मध्ये मी एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, त्याच्यात जवळजवळ 50 स्टॉक असतात. आता समजा त्या 5 पैकी समजा 2 जर चालले नाहीत तर मला मग रिटर्न येणं थोडं
कठीण होऊन जातं. म्युच्युअल फंडमध्ये समजा त्या 50 पैकी 10 कंपन्या जरी चालल्या नाहीत, बाकीच्या 40 चालल्यामुळे मला तिथे रिटर्न बऱ्यापैकी येऊ शकतात. बरोबर. पण जसं मी म्हटलं, हा प्रत्येकाचा रिस्क ॲपिटाईटचा प्रश्न आहे. काही लोकांना हाय रिस्क हाय रिटर्न हवं असतं, काही लोकांना कन्झर्वेटिव्ह प्रमाणे रिटर्न पाहिजे असतं. तर प्रत्येकाचं कल ज्याला आहे त्याप्रमाणे ते गुंतवणूक करू शकतो. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी अभ्यासही खूप महत्त्वाचा नक्कीच आहे. अगदी कार्यक्रमाची सांगता करताना जाता जाता म्युच्युअल फंडाबद्दल आमच्या दर्शकांना काय टिप्स द्याल किंवा काय संदेश द्याल? जर तुम्हाला इन्फ्लेशनहून जास्ती रिटर्न्स हवे असतील तर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजाराकडे गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर भारताचा ॲव्हरेज इन्फ्लेशन बघाल 10 वर्षात, तर ते जवळजवळ 6 ते 7.5% एवढं असतं. आणि तुम्हाला जर इन्फ्लेशन बीट करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल फंड इज द वे. आणि म्हणून मी सेबी आणि ॲम्फेचे कौतुक करू इच्छितो यासाठी की त्यांनी म्युच्युअल फंड सही कॅम्पेन ही एवढी चांगल्या प्रकारे राबवली आहे आणि अजूनही राबवत आहेत, आणि त्याचा फायदा म्हणून लोकांना झालेला आहे. आणि हा जो SIPचा तुम्ही जो कल बघताय हा केवळ ह्या कॅम्पेनमुळे आहे. नक्कीच सर. आणि खरं तर म्युच्युअल फंडाबद्दल अनेक गोष्टी आज आपण जाणून घेतल्या कार्यक्रमातून, आणि अनेक शंका आपल्या मनात होत्या, तर त्यांचीही आज उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सगळ्या दर्शकांना केलं, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे अगदी मनापासून आपल्याला धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शक हो, अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा भेटत राहणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.